आपला उखाणा म्हणा लागणार उखाणा ते रायफलचा काय? हाँ रायफलचा। एसएलआर के मैगजीन में राउंड आते हैं 20 सुवर्णी मेरे कलेजे का पीस। हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर कसे आहेत सगळे मस्त ना? आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर बघा आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे, कारण आज आहे मम्मी आणि पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी। तर व्हिडिओ असाच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। 34 वर्ष पूर्ण झाली आम्ही दोघं। तुला काय वाटतं? थांब जरा ॲनिव्हर्सरी तर किती वर्ष झाली पप्पा लग्नाला? माझा आता 35 संपून 36वा वाढदिवस आहे लग्नाचा, एनिव्हर्सरी डे। कुठे झालं लग्न? मुक्काम पोस्ट जायकवाड, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली। तर बघा आम्ही साध्या सोप्या पद्धतीनं लग्नाचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करणार आहे। सगळी आई, मोठा मुलगा आहे, लहान मोठा भाऊ पण बसलेला आहे। घरातल्या घरात आम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायला लागलो, तर असा व्हिडिओ बघत राहा। तर बघा हा आहे ॲनिव्हर्सरी केक। आवडला का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये, कसं वाटतं ते पण सांगा। केक आवडला का? पुढे बाळा आहे ना, अगं ये बाळा। मेणबत्ती लावून ठेव, हे जर बघितलं इकडे तिकडे सगळीकडे राहिलो आपण। काय काय माझे साथी त्या अटकमध्ये ह्याच्यात शहीद झाले, आलोय तुमच्यात म्हणून मी समोर आपण बघतोय। आज असे लय माझे साथी गेलेत। काय बोलायचं, हॅपी बर्थडे तर बोलू शकत नाही, हॅपी ॲनिव्हर्सरी। साडी सांभाळ, वाणी करायला उभी राहा, एका साईडला उभी राहा, ते दिसतंय। तो पण असते त्यांना, माझं चुकीचं काही नसतंय। मी मोठा आहे, मी सांगणार चारायची नसते, केक चालणार पुन्हा साखर चालल्यावर केक कसं लागेल? तर थोडं तेल टाकलं। ड्रेस संभाळ, ड्रेस संभाळ। तर चला आता आपण केक पण कापून घेऊया। दुसरा पण हॅपी ॲनिव्हर्सरी। या व्हिडिओ मध्ये आले फोटो। आवर हा मन हा आता काढ।
काय करतो फ्रीज मध्ये खावा सगळं नुसतं कोण दाखव नुसतं बघायचं पुढे तिला चाल तिला चाल तिला चाल त्यांना चालूच काय पण हे दोघांचं चालू ते घेणार एकमेकांना. हां हे जे आहे मग मी आता एक देईन त्यांचा काय बोल निघाला झालं का हां ती केक घेत नाही त्यांना चाल मागे चाल फोटो काढायचा खाऊ नका तुम्ही नुसतं करा संपला की काय खाण्यानं सगळं हां सकाळी तुम्ही आता तुम्ही आता तुमचा आम्ही फोटो काढलं का हिंचा आम्ही फोटो काढलं का ना काढला झालं तुम्ही हात लावायला इकडे बघ की ये हमारे दो बच्चे हैं तिकडे समोर की तिकडे ये दो बच्चे तर 34 वर्ष आम्ही असं सुखासमाधान व्यवस्थित तीन बांधता वगैरे एवढ्या वर्षी काढले संसार केला आणि इथून पुढं पण करणार आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला कायम असा असतो हीच अपेक्षा करतो आणि व्हिडिओ असं बघत राहा आणि नवीन कोण असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. सगळे वर्ष मी पण भरती झालो फौजेत भरती झालो वयाच्या 25व्या वर्षी मी लगीन केलं सगळं देशसेवा केली 2007ला माघारी आलो आणि त्यानंतर मग काही व्यवस्थित संसार केला सगळं केलं सर्व झालं आणि इथनं पुढं पण मी चांगलं करेन आणि सगळं बाकी करेन आता तर मग कुठं तर चांगलं व्हायला लागलंय काय तर माझी 2 पोरं आहेत ही सगळे मुलगी आहे हे सगळं आहे सगळे चांगले आहेत माझी माणसं माझे पोरं बाळ एकदम निर्व्यसनी आहे फौजेत असल्यामुळं मला तर आणि सगळं चांगलं आहे आमचं आणि 34 वर्षे लग्नाची माझी वयाची आता 59 चालू आहे आणि लग्नाची 34 संपवून 35 चालू आहे बरोबर हा असं माझं आयुष्य चांगलं आहे माझे 3 फुलं उमललेले आहेत चांगले आहेत ते त्याच्याबद्दल साथ दिलेले आहेत आणि सगळे चांगले आहेत सगळे पाक आणि देवाच्या आशीर्वादानं मी आज तुमच्या समोर मोठा आहे तुमच्या लोकांचा आशीर्वाद आहे सगळं पाक मला चांगलं आहे मी ते मेवणे सुद्धा त्यांनी पण मला सहकार्य केलेलं आहे आणि इथं बसलेले आहेत ते इथं साईडला त्यांनी पण माझ्या पोराला जरा आमचं जरा हे झाल्याच्या नंतर काहीतरी साथ संगती काहीतरी दिलेली आहे
आणि त्यासनी त्यांच्याशिवाय माझ्या थोरल्या पोरग्याला त्याच्याशिवाय जमत नाही. पिवळं आले काही त्यासनी जमत नाही आणि ते सारखे दोघं संघ असतात. उखाणा म्हणला लागणार ते रायफलचा काय रायफलचा. एसएलआर के मैगजीन में राउंड आते 20 सुवर्णी मेरे कलेजे का पीस.